ठाणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी येते आहे। ठाणे शहरामधील टीएमटी बस चालकांचा संप मागे घेण्यात आलाय। पालिका प्रशासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पगारवाढीच्या मागणीसाठी 700 टीएमटी कंत्राटी चालक आणि वाहकांनी हा अचानक संप पुकारलेला होता। आज पुकारलेल्या संपामुळे ठाणेकरांचे मोठे हाल झालेले होते। उद्यापासून टीएमटी वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या ठाण्याहून आपल्या सोबत आहेत। निकेश, आज झालेले प्रवाशांचे हाल आणि त्यानंतर आता कुठेतरी दिलासा मिळताना दिसतो। नक्कीच गुरु, ठाणेकरांसाठी ही दिलासादायक बातमीच म्हणावी लागेल, कारण या टीएमटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी आणि इतर मागण्यांसाठी अचानकपणे आज पहाटे सकाळीपासूनच जो आहे तो संप पुकारला होता। आणि या संपामुळे ठाणे शहरातली टीएमटीची जी काही वाहतूक होती ती पूर्णपणे ठप्प होती। त्यामुळे चाकरमान्यांना आणि ठाणेकरांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागला। दिवसभर हा संप जो होता जो सुरूच होता आणि त्यानंतर आता काही वेळापूर्वीच महापालिका प्रशासनासोबत आणि जे संपकरी होते त्यांच्यासोबत एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये प्रशासनाकडनं जे काही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेले आहेत, जे काही आश्वासनं देण्यात आले ते या आश्वासनानंतर आता या सर्व संपकरांनी आता संप जो आहे तो मागे घेतल्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। आणि उद्या टीएमटीची बस सेवा जी आहे ती पूर्वपदावरती आणि सुरळीत सुरू होणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे। बरोबर, धन्यवाद निकेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।